चला तर आपण आज बनवणार आहोत हदग्याच्या फुलाची भाजी। कोणाकोणाला माहिती आहे हदग्याची फुलं, आणि त्यासाठी आपलं लागणारं साहित्य डाळ, जिरं, लसूण आणि हदग्याची फुलं बारीक कट केलेले, लसूण बारीक केलेला, आणि या ठिकाणी हळदी, मिरची पावडर आणि जिरं, मोहरी। तुम्हाला वाटत असेल की कढई खराब आहे, पण ती खराब नाही, आपण त्याच्यामध्ये अगोदर चिप्स तळले होते त्याच्यामुळे ती तशी झालेली आहे। तर सुरुवातीला आपण टाकणार आहोत मोहरी, त्यानंतर थोडंसं जिरं, त्यानंतर लसूण, आणि याला मिक्स करून नंतर हे करणार आहोत की लसूणला ब्राऊन कलर आल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत थोडीशी चवीनुसार मिरची पावडर, त्याचबरोबर थोडीशी हळद, आणि आता ॲड करणार आहोत हदग्याची फुलं। बघू शकता खायला एकदम टेस्टी लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कोणत्या पद्धतीने हदग्याच्या फुलाची भाजी बनवता। त्याला पूर्ण असं मिक्स असं करून घ्यायचं, त्यानंतर याच्यामध्ये डाळ टाकायची। तर कोणी हरभऱ्याची डाळ वापरतं, कोणी मुगाची डाळ वापरतं, तर मी मुगाची डाळ वापरते, हे बघू शकता। चवीनुसार मीठ, त्यानंतर शेंगदाणे तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता, आणि 5 मिनिटं ह्याला झाकून ठेवून जाते, डायरेक्ट 5 मिनिटाचा आपण आता याला झाकण मांडून 5 मिनिटं बॉईल करायला ठेवू। चला तर 5 मिनिट झालेले आहेत, बघू शकता खूप सुंदर असं स्मेल येत आहे, आणि आपल्याला कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही, तर शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। वाव, खूप अप्रतिम स्वाद आहे, मस्त बॉईल झालेली भाजी, छान असं मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे, पाहू शकता। तर आता हे आपल्याला काढून घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला बनवायची आहे चिगोरची भाजी। फक्त हे बघ, नाही तर एवढंच होईल। हे बघू शकता खूप सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे।